23 माळ्याच्या या इमारतीमध्ये आता आपण आलेलो आहोत 9व्या माळ्यावरती आणि या ठिकाणी एक सर्वसामान्य कुटुंबियांचं एक स्वप्न असतं की घर आपल्याला जे आहे ते इमारतीमध्ये असावं। नेमकं आपण एका कुटुंबासोबत बातचीत करणार आहोत। नेमक्या काय सुविधा दिलेल्या आहेत, हॉल त्यांना प्रशस्त आहे का आणि BDD चाळीचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं आहे का, कारण त्या प्रकल्पग्रस्त जे मागणी होती इमारतीमध्ये त्यांचं स्वप्न ते आहे ते पूर्ण झालेलं एकंदरीत चित्र आपल्याला पाहायला मिळते। काय सांगाल? मी सध्या तुमच्या निवासस्थानात आलेलो आहे, घरी आलेलो आहोत। यापूर्वी तुम्ही एक वेगळं BDD चाळीमध्ये जेवण जगलेलं आहात, आता स्वतःचं घर पूर्ण झालेलं आहे। काय सांगाल, आनंद होतो की नाही? खूप आनंद वाटतो, अतिशय आनंद वाटतो, कारण आमचं बरंचसं काळ इकडे या 40 वर्ष आम्ही नागाव BDD चाळीमध्ये राहत होतो। राहत असताना अनेक समस्या होत्या, एक कॉमन संडास बाथरूम, पाण्याची गैरसोय आहे, परंतु असं इतकं म्हणजे काय म्हणावं इतकं बरं नव्हतं की, परंतु आता मला वाटतं की माणसाच्या नैसर्गिक याच्यामध्ये अत्यंत एक चांगल्या प्रकारे मला वाटतं नायगाव विभागातील अखिल BDD चाळी रहिवासी यांच्या संघाच्या वतीने डॉक्टर राजू वाघमारे यांच्या पराकाष्ठाने अत्यंत त्यांनी जो काही विषय मांडला की महाराष्ट्र शासनाकडे किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांनी अपेक्षा न बाळगता लोकांना अत्यंत की चांगल्यातल्या चांगल्या लोकांना घर कसं मिळावं यासाठी त्यांनी जो काही निकराचं त्यांचं सहकारी या ठिकाणी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलं, अविरत प्रयत्न केलं आणि त्याला कुठंतरी यश प्राप्त झालेलं आहे की आम्हाला असं वाटायचं की आम्हाला एक छोट्या मोठ्या घरात, कारण आमचं बालपण संपूर्ण या भाडुत्र्यामध्ये गेलं की भाडुत्र्याचं जीवन अत्यंत दयनीय असायचं, वाईट परिस्थिती असायची, परंतु आज खऱ्या अर्थाने की हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे। मी महाराष्ट्र शासन त्याच्याबरोबर डॉक्टर राजू वाघमारे त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी त्यांचे सुमितजी वाघमारे त्यांना सहकार्य करणं त्यांचे खूप मित्र आहे, राज कदम साहेब त्यांच्यासोबत असणारे त्यांचे सहकारी आहेत। अत्यंत एक मला खूप जसं बोलतात ना, आनंद गगनात मावेना अशा प्रकारचा एक याच देही याच डोळा मी पाहिला जन्माचा सोहळा, आणि अशा प्रकारचा जो का आनंद आहे की द्विगुणित आनंद की आपलं अनेक लोक कोविड काळामध्ये लोकांचं खूप त्यांना वाईट समस्या आली, परंतु आज खऱ्या अर्थाने इथला काळ की माणसाचं दैनंदिन जीवन सरासरी जीवन या घरामुळे वाढू शकतं असं मला वाटतं। तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेलं आहे। किती BHKचा हा रूम आहे? हा मला वाटतं 160मधून आपल्याला 500चं घर मिळालेलं आहे। ही आपण अपेक्षाच्या बाहेरसुद्धा की आपल्याला वाटलं नव्हतं की एवढं भविष्यामध्ये एवढं घर मिळेल, परंतु डॉक्टर राजू वाघमारे साहेबांनी अत्यंत अभ्यासपूर्ण गणिताद्वारे त्यांनी जी काय मांडणी केली ती मांडणी अत्यंत मोलाची आहे। केवळ बोलणं आणि विसरून जाणं आणि अशा प्रकारचा त्याच्यात उपयोग होणार नाही, परंतु त्यांना ते 500चं घर का मिळावं आणि त्यांची दैनंदिन गरज काय की माणसाला अन्न वस्त्र निवारा याच्यापैकी जे घर आहे की आजपासून एक घर की माणसाचं खऱ्या अर्थाने की आपलं जीवनमान आणि माणसाला खूप आनंद वाटेल, परिवार सुखाने राहील असं मी या ठिकाणी त्यांचा अखिल BDD चाळ की त्यांची जो निकराचा लढेल त्यांना कुठंतरी यश प्राप्त झालं, आणि मी त्यांना डॉक्टर राजू वाघमारे त्यांचं जे सहकार्य सुमित वाघमारे राजसाहेब कदम आहे यांना मी लाख जाऊन त्याच्या पूर्ण टीमला मी लाख शुभेच्छा देतो माझ्या परिवाराच्या वतीने। खरं तर स्वप्न काय असतं ते एकंदरीत ह्यांनी सांगितलेलं आहे की घरामध्ये राहण्याचं स्वप्न हे वेगळं असतं, आनंद असं मिळवून देणारं स्वतःचं घर असावं, परंतु आता ज्या ही इमारत आहे कशा प्रकारे या ठिकाणी बेडरूमची व्यवस्था आहे, हॉलची व्यवस्था आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। हा जो पाहू शकता तुम्ही संपूर्ण हॉलचं एकंदरीत चित्र या ठिकाणी पाहू शकता। प्रवेश केल्यानंतर पहिला हॉल आपल्याला पाहायला मिळतो आणि या हॉलमध्ये अत्यंत अत्याधुनिक सुविधा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। वरून जे आहे ती पाईप गेलेली आहे, त्याचबरोबर जर पाहिलं तर किचनची देखील योग्य प्रकारे या ठिकाणी सुविधा करण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो आहे, एक खुला व्ह्यू की जे ज्यातून हवेचं प्रमाण आतमध्ये येण्याचं जास्त असेल, व्हेंटिलेशनची आहे ती काही कुठेही कमतरता दिसत नाही, भासत नाही, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते ओपन व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर आपण किचन देखील पाहणार आहोत। किचनची जी सुविधा आहे ती पण अत्यंत चांगल्या प्रकारे काम केल्याचे एकंदरीत चित्र पाहायला मिळते। या ठिकाणी ओपन व्ह्यू देखील किचनसाठी ठेवण्यात आलेला आहे, त्यामुळे तिथेही व्हेंटिलेशनची कुठे कमतरता जाणवत नाही। त्याचबरोबर पुढे जर पाहिलं तर या ठिकाणी बाथरूम एक स्पेसेस जागा आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी वेस्टर्न टॉयलेट देखील सुविधा करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पाहायला जर गेलं तर या ठिकाणी नळ जे आहे फिटिंग ते चांगल्या क्वालिटीचे वापरण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पाहायला गेलं तर दुसरा आपल्याला बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळतोय, अतिशय
100 स्क्वेअर फूटच्या आसपास हा बेडरूम असावा. या ठिकाणी देखील ओपन व्ह्यू पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेही जी मुंबईकरांना हवं असतं तसं स्वप्न जे मुंबईकर पाहतात की आपल्याला चांगल्या प्रकारे घर मिळावं, त्याच अत्याधुनिक डिझाईन पद्धतीने BDD चाळीत जे यापूर्वी राहत होते रहिवासी, त्यांना ही घरं मिळालेली आहेत. त्यांच्या सोयीनुसार ही घरं मिळालेली आहेत. आता पाहायला जर गेलं तर 500च्या स्क्वेअर फूटच्या आसपास ही घरं त्यांना देण्यात आलेली आहेत. त्यानंतरनं पाहायला गेलं तर आपण तिसऱ्या बेडरूममध्ये आलेलो आहोत. त्या बेडरूममध्ये जर पाहायला गेलं तर दुसरा बेडरूम आहे आणि त्या पाहायला जर गेलं तर या ठिकाणी देखील त्यांना टॉयलेट बाथरूमची व्यवस्था करून देण्यात आलेली आहे. एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण इमारतीच्या आतमध्ये ज्यावेळी प्रवेश करतो त्या ठिकाणी कॅमेऱ्यांची सुविधा आहे, दोन्ही बाजूला लिफ्ट आहे, ती देखील आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. काय सांगाल आजी, आज तुमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. एक मुंबईकर म्हणून तुम्हाला स्वतःचं घर भेटलेलं आहे. पण यापूर्वीचं BDDचं जीवन बघितलं तर तुम्ही अनेक कष्ट तुम्ही त्या ठिकाणी केलेले आहेत. खूप छोट्याशा घरामध्ये राहून अनेक कुटुंब तुम्ही सांभाळलेले असणार. आज स्वतःचं घर झालं आहे, काय आनंद आहे तुम्हाला? आनंद म्हणजे पहिल्यांदा म्हणजे मला जास्त करून डॉक्टर राजू वाघमारे ह्याचे मला आभार मानायचे आहेत. कारण आज जर त्यांनी चळवळीला सुरुवात नसती केली, त्यांनी धावपळ नसती केली, घरोघरी जाऊन त्यांनी लोकांना जमा नसतं केलं तर आज आम्हाला हे सुखसोयी मिळाल्या नसत्या. हे त्याचे मोठे आम्हाला आभार उपकार झालेच समजायचे. आम्ही 10 बाय 12च्या रूममध्ये होतो, आनंदित होतो. आमचे भरपूर कुटुंब दुःखात सुखाची कार्यामध्ये पॅसेजमध्ये वरांडात बाहेर मैदानात व्हायची, पण त्याला आम्ही विसरून आज एवढ्या सुखाच्या घरामध्ये हाच आमचा मोठा आनंद आहे. आणि ज्या नगरसेवकांनी आमदारांनी जे राजूला सहकार्य करून बिल्डर लोकांनी आज जे आम्हाला या सुखाचे क्षण दाखवले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. परंतु आता स्वतःच्या घरामध्ये आता चावी तर काल मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत, आता स्वतःच्या घरामध्ये कधी येणार? आता ज्यावेळेस तुम्हाला वाटेल आम्हाला कन्फर्म यांना पाठवावं त्यावेळेस आम्ही सहकुशीने इथे यायला तयार आहोत. तुम्ही काय सांगाल तर ताई, आज एक वेगळा आनंद आहे तुमच्यासाठी. एक मुंबईकरांचं स्वतःचं घर असावं असं वाटतं आणि ते स्वप्न पूर्ण झालं. हो, आज खऱ्या अर्थाने ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आज आमच्या आईला हक्काचं घर मिळालं, त्यात आम्हाला खूप आनंद आहे. तुम्ही थोडं भावनिक झालेलं दिसतं एकंदरीतच, कारण की आनंद अश्रू म्हणायचे की काय आहे या पलीकडे? हो, आनंद अश्रूच म्हणायचे. कारण मला असं म्हणायचं की BDD चाळीतले आठवणींचे अश्रू आहेत की घर मिळाल्याचे अश्रू आहेत? दोन्ही आहेत. आज त्यांना सोडलेल्याचं दुःखही आहे आणि इथं आलेल्याचा आनंद पण आहे. दोघांना मिस करून आज आम्हाला पुढचं जीवन आनंदाने जगायचं एवढीच आमची इच्छा ईश्वराच्या अगदी प्रार्थना आहे. काय सांगणार, आईचे एका बाजूला अश्रू पाहायला मिळत आहेत, आनंद अश्रू पाहायला मिळत आहेत, तुझी काय प्रतिक्रिया? खूप चांगलं वाटतंय. एक दुःख असं आहे की BDD चाळ अशी होती की तिथे आम्ही सर्वेक्षण चांगले आणि दुःखाचे पण घालवलेत आणि इथे नवीन घरात राहायला भेटणं त्याचा पण आनंद आहे आम्हाला, की जेणेकरून रिडेव्हलपमेंट आमचं झालेलं आहे चांगल्या प्रकारे. मुंबईत स्वतःचं घर असावं असं सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं, परंतु हे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर नेमका त्यांच्या भावना काय असतात हे एकंदरीत आपल्याला पाहायला मिळालं. कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई.